लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला त्या पराभवानंतर ईव्हीएमवर सुजय विखेंना शंका आहे का या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झाल्यात। कारण विखेंकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी करण्यात आली। 40 केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी करण्यात आली। सुजय विखेंच्या मागणीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। पडताळणीसाठी सुजय विखेंनी तब्बल 18 लाख रुपयांचं शुल्क देखील भरलेलं आहे। शेवट राजकारणामध्ये पराभव सुद्धा मान्य करायचं शिकलं पाहिजे। असं कधी होत नाही। आजपर्यंत आपण अनेक निवडणुका पाहिल्या, अनेक निवडणुकांच्या त्या ठिकाणी आपण काउंटिंगच्या वर आक्षेप घेत नोंदवला आणि नंतर काय झालं, काही होत नाही, एक मताचा फरक पडत नाही। कारण ज्यावेळेस चिठ्ठ्या मोजण्याचं काम झालं त्यावेळेस सुद्धा एक मताचा सुद्धा इकडं तिकडं कुठं डिफरन्स आढळलेला नाही। फक्त आता पराभव आपल्याला मान्य होत नाही ना, मग कुठंतरी कलेक्टरला अर्ज द्या, कुठंतरी ही चौकशी लावा, कुठंतरी आमचे व्हिडिओ चित्रीकरण मागवा। काय आता तरी थांबा, आता तरी मान्य करा। न्यायालयाच्या दिलेल्या निकालानुसार आणि माननीय निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशनच्या आधारे कुठल्याही उमेदवार ज्याला मायक्रो कंट्रोलर ची तपासणी, ईव्हीएम मशीनची तपासणी त्या मायक्रो कंट्रोलरची करायची असेल, तो उमेदवार 7 दिवसाच्या आत ती मागणी 5% पूर्ण ईव्हीएमच्या संख्येचे प्रमाणात 40,000 प्लस GST अशी रक्कम भरून ती मागणी करू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।